राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना तुर्तास मुंबई हायकोर्टाचा दिलासा। मलिकांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। लोकसभेला फतवे काढले गेले, दिशाभूल केली गेली, मात्र आता विधानसभेला हे चालणार नाही अशी टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी केली आहे। तर आता लोक विकासाबरोबर उभे राहतील असंही त्यांनी म्हटलंय। शंकरराव गद्दार झाला नाही आणि होणारही नाही। आम्ही त्रास सहन करू पण साथ सोडणार नाही। नेवासेमधल्या सभेत यशवंतराव गडाख यांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिलाय। शंकररावांना तुमच्या ओटीत टाकलेला आहे, त्याला जपा, त्याला तुम्ही जपणार आमची खात्री असल्याचं देखील यशवंतराव गडाख यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीला 180हून जागा निवडून देत महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या सत्तेत येणार असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला। चंद्रपूरमधील राजुरा मतदारसंघाचे उमेदवार सुभाष धोटेंच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी हा विश्वास व्यक्त केला। नागपूरमध्ये भाजपच्या वतीनं लावण्यात आलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो नाहीये, यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी टीका केली आहे। आतापर्यंत फडणवीसांच्या बॅनरवरनं अमित शहा गायब होते, आता फडणवीसही बॅनरवरून गायब झाल्याने आम्हाला चिंता वाटते असा टोला त्यांनी लगावला आहे। महाविकास आघाडीचा आत्मा दहशतीचा आहे, त्यांचं वास्तव जनतेसमोर येत आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तर मतदारसंघात वातावरण बदलत असून सामान्य जनतेनं निवडणूक हाती घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांनी एकत्र मिळून घेतला, त्यामुळे गद्दारीचा प्रश्न येतोच कुठे असा सवाल दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांना विचारला। शरद पवारांनी वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात सभा घेत गद्दारी करणाऱ्यांना आता सुट्टी नाही अशी टीका केली होती। येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे। एका वाहनातून 41 लाखांची कॅश तर दुसऱ्या वाहनातून 1,92,880 रुपयांची रोकड जप्त केली। पैसे कुणाचे आणि कुठे जात होते याचा पोलीस शोध घेत आहेत। हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदान जनजागृतीपर मोहीम राबवण्यात आली। शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आलेत। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोहीम राबवली आहे। बुलढाण्यातील वडगाव पाटण इथं पारंपरिक रामायण कथा नाट्यरूपात सादर करण्यात आली आहे। गेल्या 300 वर्षांपासूनची ही परंपरा आहे। तुळशी विवाहाच्या नंतर स्थानिक लोकांकडून याचं सादरीकरण केलं जातं। काकड आरतीचा समारोप सीताहरण नाटक सादर करून केला जातो। दिवसभर पंचक्रोशीतल्या नागरिकांसाठी भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं।